आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। विद्युत तार चोरांचा पर्दाफाश। नांदुरा पोलिसांची कामगिरी। पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीमध्ये बरेच ठिकाणी विद्युत तार चोरीच्या घटना होत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता। पोलीस स्टेशन नांदुरा येथे व आजूबाजूचे पोलीस स्टेशनला विद्युत तार चोरीच्या तक्रारी प्राप्त होत होत्या। सदर विद्युत तार चोरीच्या प्रकाराला आळा बसावा या हेतूने विद्युत चोरी करणारे धुमाकूळ घातलेल्या टोळीचा व चोरी गेलेल्या विद्युत तारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांनी अधीनस्थ अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले। त्यानुसार आज रोजी पोलीस स्टेशन नांदुराचे DB पथकातील पोलीस नाईक राहुल ससाने यांना मिळालेल्या माहितीनुसार खामगाव बायपासकडे जाणाऱ्या रोड जवळील व शासकीय धान्य गोदामचे समोरील बाजूस आरोपी नामे शेख गुलाम शेख रजाक उर्फ गुल्ल्यापेठ मोहल्ला नांदुरा याचे टिनपत्राचे गोडाऊनमध्ये त्याने व त्याचे साथीदार यांनी चोरी केलेले इलेक्ट्रिक पोलवरील लघुदाब विद्युत तार वजन 330 किलो किमती 82,500 रुपये झडती दरम्यान मिळून आले आहे। आरोपी नामे शेख गुलाम शेख रजाक उर्फ गुल्ल्यापेठ मोहल्ला नांदुरा याचे व त्याचे सहकारी गँग विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक 677/24 कलम 303(2) BNS 136 भाविकाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे शेख गुलाम शेख रजाक उर्फ गुल्ल्या याचा व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आता पावेतो त्यांनी केलेले विद्युत तार चोरी व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई गुन्ह्यामध्ये गंभीर कलमांचा समावेश करून करण्यात येणार आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोहेका मिलिंद जंजाळ, राहुल ससाने, कैलास सुरडकर, विनायक मानकर, योगेश निंबाळकर, सुनील सपकाळ, रवी झगरे यांनी केली आहे। रतन डोंगर दिवे, IB7 न्यूज प्रतिनिधी नांदुरा। आपण पाहत आहे नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत खामगाव रोडवरती फार मोठ्या संख्येने तार आढळल्या गेलेल्या आहे आणि त्यावरती नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार एक कडक कारवाई करण्यात आलेली आहे। सर, बऱ्याचशा दिवसापासून तर एक माहोल चालू होता चोरींचा, तार चोरींचा, आणि आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चोरीचं जे मोठा भांडाफोड केला त्याच्याबद्दल आता काय प्रतिक्रिया? नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत आज रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की नांदुरा ते खामगाव रोडावर एक गोडाऊन आहे। गोडाऊन ते गुल्लू शेख गुलाम शेख रज्जाक वय 32 वर्ष राहणार पेठ मोहल्ला नांदुरा याचं ते गोडाऊन आहे। त्याच्या गोडाऊनमध्ये त्याने विद्युत तार जी असते, इलेक्ट्रिक तार जी असते, कॉपर वायर, ती चोरी करून तिथे लपवून ठेवलेली आहे अशी आम्हाला खात्रीशीर खबर मिळाली। त्यानुसार आम्ही 2 पंचासमक्ष आम्ही तिथे छापा मारला आणि ते गोडाऊनचा ताला करून गोडाऊन उघडला असता त्याच्यामध्ये आम्हाला जी MSB कॉपर वायर तार सप्लाय विद्युत सप्लायसाठी वापरत असते असे जवळजवळ आम्हाला 4 तिथे मोठमोठे बंडल मिळाली, ज्याच्यामध्ये 350 ते 400 किलोग्रॅम ती कॉपर वायर मिळून आली। विद्युत वाहिनी करता जी वापरते MSB डिपार्टमेंट, जवळजवळ त्याची किंमत 90,000 रुपये होती आणि ती आम्ही शासकीय पंच, त्यासाठी पंच म्हणून इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचं ते कामकाज असल्यामुळे MSBचे पंच बोलवले होते। तर त्यांनी सुद्धा ती तार ओळखली की ही MSBची तार आहे, ही खाजगी व्यक्तीला खरेदी विक्री करण्याचं किंवा गोडाऊनमध्ये ठेवण्याचं बाळगण्याचा पास परवाना काही नसतो, म्हणून आमची खात्री झाली की ही MSBची तार चोरीची आहे। त्यानुसार आम्ही MSCच्या अभियंत्यांना पत्र दिलं तर त्यांनी सांगितलं की ही तार MSB डिपार्टमेंटची आहे आणि ती चोरी गेलेली आहे, नांदुरामधून चोरी गेल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वे गेटकडून, आणि आम्ही ते घटनास्थळ सुद्धा पाहिलं, तिथून तार चोरी गेलेली आहे। याच्यावरून आमचा असं निष्कर्ष झाला की ही तार ही जी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी किंवा घरगुती वापरासाठी जी शेतामध्ये जंगलामध्ये वापरलेली असते ती तार या लोकांनी चोरी करून गोडाऊनमध्ये विक्री करायच्या उद्देशाने, आर्थिक मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेली आहे। आणि त्यामध्ये सध्या एक आरोपी शेख गुलाम शेख रज्जाक राहणार पेठ मोहल्ला नांदुरा उर्फ गुल्लू हा निष्पन्न झालेला आहे आणि आरोपीचा शोध नांदुरा पोलीस घेत आहे। आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा PCR घेतल्यानंतर त्याच्या सोबत सहकारी कोण होते, कुठून चोरी केली, त्यांनी कशाच्या साहित्याने चोरी केली, हा सर्व तपास नांदुरा पोलीस आता तपास करीत आहेत। आणि नागरिकांना आमचं आव्हान आहे की रात्री अपरात्री आपण शेतामध्ये जे काही विद्युत सप्लायचा तार वापरला जात असेल, पाणी सिंचनसाठी वापरला जात असेल, तिथे जर असं कोणी आपल्याला सस्पेक्टेड इसम संशयित इसम मिळून आला तर आपण त्वरित नांदुरा पोलिसांना माहिती द्यायची आहे की जेणेकरून अशा चोरींना
प्रतिबंध हा नांदुरा पोलीस करेल. पाहू शकता की या ठिकाणी जे नांदुरा पोलीस स्टेशन जे ठाणेदार विलास पाटील साहेब आहेत, यांनी जनतेला सुद्धा आवाहन केलेलं आहे की जर तार असं तुटला आणि त्याला हात सुद्धा लावू नका आणि तुटल्या याच्यामध्ये लोकांच्या जीवनात धोका राहू शकतं, अशा पद्धतीनं जनतेला आवाहन सुद्धा साहेबांनी केलेलं आहे. बघूया आता पुढची जी कारवाई जी आहे आरोपी अटक करण्याची केव्हा करणार आहेत. महाराष्ट्र प्रतिनिधी अभिसेवनी रतन नवरदेव नांदुरा.